की स्कूलच्या बाहेर मुलांची स्कूल सुटल्यानंतर ती बाहेर सायकलवरती फिरणं किंवा ऑटोमध्ये चक्रा मारणं, स्कूलमधून म्हणजे कोणी बरोबर नसेल तरी घरापर्यंत नकळतपणे कोणीतरी मागे सोडायला असतं. सो हे सगळं मी अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे खूप छान मजा येते. नमस्कार, मी कस्तुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर इलू इलू 1998 चित्रपट आपल्या लवकरच सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि मीरा या चित्रपट असणार आहे. खरं तर मीना एक टीचरची भूमिका असणार आहे, पण एक कडक टीचर आहे का एकदम शांत आणि प्रेमळ टीचर असणार आहे? ॲक्च्युली माझी याच्यामध्ये टीचरची भूमिका आहे की नाही हे तुम्ही मूवीमध्ये पाहिल्यावरच कळेल. बट येस, खूप वेगळा रोल आहे माझा या मूवीमध्ये. सो ॲक्च्युली हा चित्रपट करताना मला स्वतःला खूप छान वाटलेलं आहे, खूप मजा आलेली आहे. एक वेगळा तुम्हाला रोल माझा पाहायला मिळणार आहे. नेहमी ती खडूस वॅम्प वगैरे मीरा असते ती अजिबात तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. कदाचित तुम्ही सुद्धा या मीराच्या प्रेमामध्ये पडाल इलू इलू करत, असं मला नक्कीच वाटतंय. आणि जो एरा आहे 1998चा तो खूप सुंदर पद्धतीनं आमच्या DOPने मांडलेला आहे. आमचे डिरेक्टर जे आहेत अजिंक्य, सो त्यांनी सुद्धा खूप सुंदर काम केलेलं आहे. आम्हालाही असं वाटलं होतं अरे पहिल्यांदाच मूवी करतायत, डिरेक्ट करतायत, काय असेल. पण पहिलाच म्हणजे शॉर्ट पाहून आम्हाला असं वाटलं अरे नाही नाही, हे खूप मेहनती आणि खूप छान पद्धतीनं करतायत. आणि डेफिनेटली आत्ता टीजर तुम्ही पाहिला आहे आणि एक गाणं सुद्धा तुम्ही पाहिलं आहे आणि त्यावरूनच म्हणजे इतका कॉन्फिडन्स अजून वाढलाय. नक्कीच लोक खूप 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 प्रेम करतील यावर, मला असं वाटतंय. खरं तर अशा एराबद्दल आपण फक्त ऐकून आहोत, बघून आहोत आणि अशा चित्रपटाचा, अशा धाटणीचा आपण चित्रपट करतो, त्याचा एक आपण भाग होतो. गुलाबी गुलाबी एकदम मस्त. सो पहिल्यांदा जेव्हा नाव ऐकलं आणि अशा चित्रपटात आपण काम करणार, काय आलं होतं पहिल्यांदा थॉट? मी लगेच हो म्हणून टाकलं होतं आणि इतक्या ऐन वेळेस असा कॉल आला होता मला की मी विचारही नाही केला. म्हणजे ओके, मी करते हा चित्रपट. कारण जसं मी म्हटलं की वेगळा रोल आहे आणि ऑफकोर्स प्रत्येकाने स्कूल टाईममध्ये वगैरे लोकांनी प्रेम अनुभवलेलं आहे. आणि मी मुलींच्या स्कूलमध्ये वाढलेली मुलगी आहे. पण मला अजूनही आठवते की स्कूलच्या बाहेर मुलांची स्कूल सुटल्यानंतर ती बाहेर सायकलवरती फिरणं किंवा ऑटोमध्ये चक्रा मारणं, स्कूलमधून म्हणजे कोणी बरोबर नसेल तरी घरापर्यंत नकळतपणे कोणीतरी मागे सोडायला असतं. सो हे सगळं मी अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे खूप छान मजा येते. नक्कीच. आणि गाणं तर खूप कमाल झालंय, गुलाबी गुलाबी. खरं तर गाण्यामध्ये तुझ्याबरोबर जे सरांचा रोल ज्यांनी केलाय, खरं तर आम्हालाही पहिल्यांदा असं वाटलं अरे बापरे, हे नाचले. सो एक गाणं एकंदरीत कसं शूट झालं आहे? श्रीकांत यादवजी आहेत माझ्या अपोजिट या गाण्यामध्ये आणि खूप खूप सांभाळून त्यांनी काम माझ्याबरोबर केलेलं आहे, मला सांभाळून अगदी. आणि गाणं करताना आम्ही खूप धमाल केली आहे. गाणं करतानाच आम्ही खूप म्हणजे हसलोय, नाचलोय आणि ते सहजपणे होत गेलं. एफर्ट्स घ्यायची गरजच नाही पडली ऍक्च्युली आम्हाला ते गाणं करताना. नक्कीच. आणि बरीचशी स्टारकास्ट आहे चित्रपटामध्ये. वनिता असणार आहे, परत ज्या मेन रोल करतायत, खरं तर त्यांना आजपर्यंत आपण बघतोय आणि त्यांच्याबरोबर तो आता काम करतेस. मराठी त्या छान प्रकारे बोललाय. सो सेटवर कसं एकंदरीत वातावरण होतं? सेटवरती खूपच छान वातावरण होतं. म्हणजे सगळेजणच इतके पॉझिटिव्ह आहेत. एली म्हणा किंवा वीणाताई, वनिता, अंकिता, सगळेजणच, गौरव, जी मुलं आहेत सगळेजण. म्हणजे आम्ही चित्रपट करतोय, मेहनत करतोय, काम करतोय, पण इतकं हसत खेळत वातावरण होतं ना की कधी कोणाचा आरडाओरडा नाही, काही नाही. छानपणे काम चालू होतं. आणि एली म्हणजे ऑफकोर्स मी सुद्धा तिच्या प्रेमात आहे. मलाही ती खूप आवडलेली आहे. खूप सुंदर दिसतीये ती आणि आपले मराठी प्रेक्षक नक्कीच तिला खूप प्रेम देतील. आणि तुझ्यासाठी त्या काळातला एखादा इलू इलू मुवमेंट असा कोणता आहे की यार, हे माझं राहिलं होतं इलू इलूसाठी? म्हणजे इन रिअल लाईफ? अरे बापरे, मग तो खूप आहेत गोष्टी. बट आहेत. पण त्यावेळेस ना काय व्हायचं ना, ज्या पद्धतीनं आम्ही वाढलेलो असायचो त्यावेळेस ना, म्हणजे मुलं मागे जरी लागली तरी भीती वाटायची की अरे बापरे, आपण काही चुकीचं केलंय का म्हणून हे मागे लागतात. सो ना, ते अनुभवण्यापेक्षा भीती जास्त होती. पण आता असं वाटतं अरे यार, त्या एज मध्ये प्रेम होणं हे फार वेगळं असतं. कारण आता त्याच गोष्टी आपल्याला आठवतात. आत्ताच्या गोष्टी येतात आणि निघून जातात. सो येस, ही गोष्ट मी अनुभवायची माझी राहिली आहे की त्यावेळेस जर मला कोणी प्रपोज केलं असतं तर मग काहीतरी इलू इलू घडलं असतं. नक्कीच. आणि आता फायनली टीजर आलाय, सो जाता आता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील? टीजर लॉन्च झालेला आहे. एक गाणंही लवकरच बाहेर येत आहे आणि 31 जानेवारीला सगळीकडे हा मूवी प्रदर्शित होणार आहे. तर प्लीज 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 तुम्ही सर्वजण हा मूवी पहा
आणि इलू इलू एक्सपिरियन्स करा. येस, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.